शिवसेना पक्षाचे आमचे आदरणीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महाराष्ट्रात चांगले चांगले उपक्रम राबवले जात आहेत, म्हणून आवर्जून मी ह्या ठिकाणी भेट द्यायला आलो. तर पाहिलं तर स्वच्छतेचा भरपूर अभाव आहे. डेपो खूप सुंदर बनलेला आहे. डेपोचं नूतनीकरण चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि आपल्या कोकणात असे डेपो होणं गरजेचं होतं. पण त्यात स्वच्छतागृह महिलांसाठी आणि जेव्हा मॅडम स्वतः गेल्या होत्या आणि जेंट्समध्ये आम्ही सर्वजण गेलो होतो, तर त्या स्वच्छतागृहात भरपूर असे अस्वच्छता आहे. बरेच दिवस तो साफ केला गेला नाही आणि ज्या ज्या ठिकाणी प्रवासी बसलेत त्या ठिकाणी संपूर्ण असे काळे डाग पडले आहेत, म्हणजे तिथे झाडू मारला जात नाही आहे किंवा स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे. तर तो ह्या व्यवस्थापक जे सेतवडेकर साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही भेटलो, त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि ह्या डेपोचं जे काम पाहतात एस टीच्या माध्यमातून जे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरशी पण चर्चा केली. त्यांना सक्त ताकीद दिली की तुम्ही लवकरात लवकर हा देवगडवासियांचा जो प्रश्न आहे, कारण आता पीक अवर आहे, या मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये सर्व चाकरमानी आणि सर्वजण ह्या डेपोमध्ये भयंकर गर्दी असते आणि ह्याच काळात जर प्रवाशांना गैरसोय झाली तर ते योग्य नाही. त्या दृष्टिकोनातून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली की तुम्ही लवकरात लवकर येत्या 1 तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की स्वच्छतेचा आणि ते ज्या ज्या छोट्या मोठ्या उर्वरित जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं.